भगवा चषक 2025 पहिली सुपर 60 मॅच. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्या पहिल्या चेंडूसाठी. पहिला चेंडू आला, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्ट्राइक वरती मंजूर शेख, नॉन स्ट्राइक इन वरती सूरज मात्रे, गोलंदाज निखिल. बॉल तयार, स्ट्राइक वरती मंजूर. स्वीप करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती 2. एक चेंडू पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल. 2 धावा धावफलकावरती. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा तयार. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क झाला होता, पण आलाय डॉट बॉल. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. अंपायर आमच्याकडे वळतील. अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. धावा धावफलकावरती झालं तर म्हणजे 3. इथे मात्र गॅप मधून फ्लॅट बॅटेड सूरज मात्रे स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजेच 9. पहिला षटकार आला. जर हॅट्रिक सिक्सरची लावली, म्हणजे सलग 3 षटकार जर सूरज मात्रेने मारलं तर अंकित श्रीराम जाधव साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचसोबत राहुल श्रीधर मात्रे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक सूरजसाठी. बॉलर निखिल तयार, स्ट्राइक वरती मंजूर. स्वीप करण्याचा प्रयत्न, जोखीम घेतली जात नाहीये निखिलच्या अगेन्स्ट. एक खेळाडू संयम तर दुसरा खेळाडू ठाम मांडून बसलाय. स्ट्राइक वरती सूरज मात्र, त्याच्या बॅटमधून एक सिक्सर पाहिलाय. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडल झाला नाहीये. धाव मिळेल ती 1. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो धावा धाव फलकावरती आहेत तर म्हणजेच 12. पहिल्या ओव्हरचा के कंप्लीट. 12 धावा धाव फलकावरती आहेत. बारा धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो निखिल सिनियरचा खेळ कंप्लीट झाला. निखिल ज्युनियर मैदानामध्ये दाखल. वयाने जरूर हा निखिल मोठा, पण खेळाने त्या निखिल पेक्षा ज्युनियर. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. स्ट्राइक वरती सूरज मात्रे, ज्याच्या बॅट मधून एक सिक्सर आला. आता मात्र ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. आला तो डॉट बॉल. बॉलर पुन्हा एकदा तयार. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव. टर्फ फॉर्मॅट मध्ये थोडस बाचकायला थोडीशी गडबडी पाहायला मिळते, कारण की नेटला लागून चेंडू ड्युअल स्पीडने अंगावरती येतो, त्यामुळे चेंडू पकडण्यासाठी थोडस चाचपडणं धडपडणं पाहायला मिळतं. ऑन साइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिसफिल्ड झाली होती. बॅकिंग व्यवस्थित. चेंडू निसटला तर होता. इंडिया गेट मधून चेंडू पास तर झाला होता, पण बॅकिंग होते. बॉलर पुन्हा एकदा तयार. स्टेप आउट होऊन आक्रमण. धावा 6. सत्तावीस
27 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्गवरती केतन आणि या ओव्हरमध्ये सलग 4 चौकार जर आले तर 2000 रुपयांचं पारितोषिक आहे कैलास सनस साहेबांकडून. इथे मात्र चांगला चेंडू टप्पा पडला, बाहेर वळण घेतलं, अंपायरने सिग्नल दिला व्हाईट बॉल. सिग्नल अंपायरने दिलाय तर आमच्या व्यासपीठावरून ऑर्गनायझर्सने देखील दिला की सूरजसाठी कॅश प्राइज आला. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर राहुलजी म्हात्रे साहेब त्यांनी मात्र पारितोषिक लावलं सूरज म्हात्रेसाठी. प्रत्येकी षटकारासाठी 500 6-4 साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकार प्रत्येक चौकार सूरज म्हात्रेवरती सध्या तरी मान्यवरांचं प्रेम आपण पाहतवा, पण सूरजला तसा गेम देखील करावा लागेल. समोर केतन स्ट्राइक वरती मंजूर. केतनचा हा चेंडू तोफा कबूल आहे हुजूर. थँक्यू. मंजूरने सांगितलं तोफा कबूल आहे हुजूर. धावा ठोकल्यात 6. पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. फटक्यावरती मी म्हणेन अन्याय झालाय. धाव मिळाली फक्त आणि फक्त 1. धावसंख्या धावफलकावरती 36. विभागातील स्पर्धेमध्ये जर इथून चमकलो तर फेम वेगळा मिळेल, कारण की आपल्याच विभागातील खेळाडू आहेत. सर्वजण पाहतात, ओळख वाढेल ती वेगळी, इन्स्टावरती मेन्शन येतील ते वेगळे, पण फेम हवाय तर गेम देखील करावा लागेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. सूरजच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. जो सूरज आपण पाहतो सुरुवातीला उदय झाला, पण रात्रीच्या अंधारामध्ये चंद्राची शीतलता सध्या तरी सूर्याला जागते. केतन पुन्हा एकदा तयार. आता मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. या चेंडूवरती जर षटकार आला तर राहुल म्हात्रे साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. चेंडूवरती देखील षटकार आला तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. मॉन्टी दादाने पूर्ण ATMच खुलं केलं. रविवारचा दिवस आहे, बँकांना सुट्ट्या आहेत, पण राहुल म्हात्रे साहेबांनी सांगितलं सुट्टी बँकेला असेल, पण माझ्या समोर जर चांगला खेळ होत असेल त्यांच्यावरती मी पारितोषिक लावणारच. पंचेचाळीस धावा झाल्या, 46 लक्ष. काय बॅटिंग केली, विकेट देखील मिळाली नाहीये. अशी फलंदाजी जर होत असेल तर गरज कोणत्या फलंदाजाची आहे. मंजूरने देखील धावा बनवल्या, सूरजने देखील धावा बनवल्या. 45 वरती धावांवरती लगाम लागला. लक्ष असेल तो 46. 46 46 धावा करायच्यात. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण इन्व्हाइट करूयात पुढच्या 2 कॅप्टन्सला. मॅच आहे ती म्हणजेच तर इन्व्हाइट करूयात पूल सी मधून चमकलेला संघ कॅप्टन ME ग्रुप देवीचा पाडाचा. वेलकम कॅप्टन.
टीम एमबी ग्रुप देवीचा वाडा कॅप्टन अरे एमबी ग्रुप देवीचा वाडा रुचित कॅप्टन तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात डी पूल मधून चमकलेला संघ एमबी ग्रुप देवीचा वाडाचा कर्णधार आणि त्यांना फाईट करेल तो संघ आहे तो म्हणजेच पूल ई मधून एक्सिलेंट खेळ एक्सिलरेटर वरती पाय दिला आणि जबरदस्त खेळ आपण पाहतोय दोन्ही संघांना घाम तर फुटलाय चला डाव सुरू करूयात स्क्वॉड मध्ये चला डिक्लेअर स्क्वॉड मधले खेळाडू खेळत आहेत डिसिजन झाला चला परत मॅच सुरू करायची 46 लक्ष भली मोठी गॅप आहे त्याचं कारण देखील आधीच सांगितलं होतं सबस्टिट्यूट आणि रिप्लेसमेंट नाहीये दुसऱ्या डावाला सुरुवात पहिल्या चेंडूवरती केला धूमधडाका थँक्यू पहिल्या चेंडूवरती
धावा आल्या 6. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र एक धाव घेतली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 7. तर इथे मात्र मंजूरने या षटकामध्ये 2 विकेट घेतले. तर राहुल म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सलग 3 चौकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे कैलाशी सणस साहेबांकडून. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 8. अगदी ताठ मानेने धावा चेस करायला सुरुवात केली आहे. आता अंपायरचा सिग्नल नो बॉल. मी आधीच सांगितलं घाम दोन्ही संघांना फुटला. सुपर 6चा थरार थरकाप दोन्ही टीमचा. प्रताप कोणत्या संघाचा असेल, विजयाचा झेंडा कोणत्या संघाचा सुपर 3 मध्ये असेल. झेल झाला ड्रॉप. कॅच ड्रॉप सहज सोपा आलेला हा झेल झाला ड्रॉप. कदाचित हा झेल शोले पिक्चरच्या ठाकूरला देखील मिळाला असता, पण झेल तर झाला ड्रॉप. खेळ जिवंत बॅटरचा. तर मॅटर मोठा नाहीये, पण सुपर 6 मधून इथून परास्त झाला तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. इथे मात्र चांगला चेंडू यष्टांच्या अगदी बाजूने गेला. धावसंख्या धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. 11 धावा धावफलकावरती. अकरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, पण धाव झाली कंप्लीट. एक धाव इथून मात्र मिळेल. पहिल्या ओव्हरचा समान खेळ आपण पाहिलाय. पहिल्या डावामध्ये देखील 12 धावा बनवल्या होत्या. याही डावामध्ये 12 धावा आहेत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चला मॅच सुरू करा. सूरज बॉलर. सूरज गोलंदाज देवेन. धावसंख्या धावफलकावरती 12 आपण पाहतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती नुकताच त्यांचं शुभागमन झालं. आदरणीय सन्माननीय राहुल सपकाळ साहेब इथे मात्र उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. 12 धावा धावफलकावरती आहेत. कुणाच्या आता 12 वाजतील. आधीच सांगितलं होतं स्पर्धेच्या सुरुवातीपासून हीच सूचना दिली जाते, जो तुम्ही स्क्वॉड अनाऊन्स करतायत तोच स्क्वॉड शेवटपर्यंत असेल. 12th मॅन बदला, आतमध्ये घ्या, आतमधला खेळाडू 12th मॅन बनवा. हरकत नव्हती, कारण की ज्याप्रमाणे इंडियन स्क्वॉड डिक्लेअर झाला, बुमराह आता फिट जरी झाला तरी देखील खेळण्याची संधी बुमराहला देखील मिळणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफी. त्याचप्रमाणे हा नियम, ज्याप्रमाणे तुम्ही रजिस्टर करत असताना जो फॉर्म दिला, धावसंख्या धावफलकावरती 12. अंपायर सिग्नल नो बॉल.
अंपायर सिग्नल नो बॉल. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजेच 13. त्याचबरोबरीने अनमोलजी वामन म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन होतं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 21. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केला आणि बॅटर होईल आउट. आता मात्र न्यू बॅट्समन विजय इथवा इथे मात्र फुल टॉस आणि धावा मिळतात म्हणजे 4. पाहायला मिळते ती म्हणजे 26. इथे मात्र फुल टॉस धावा मिळतात 6.
स्ट्राईक टीम आता प्रेशर मध्ये चूक झाली आहे. लाईन चेक केली जाईल. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्सपिरियन्स प्रचंड आहे सूरज मात्रेकडे आणि सिग्नल नो बॉल. धावा मिळाला असता. डर सबको लगता है भाई, गला सबका सूखता है. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावांची बराबरी झाली आहे. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धाव्यांची गरज. सुपर 3 चा दरवाजा भगवा चषक 2025 झालाय खुला. टीम सा 11 डोंबिवली.